इगो म्हटलं की आपल्या सगळ्यांचे डोळे मोठे होतात, भुवया उंचवतात. आपल्याला त्याबद्दल जास्तीत जास्त माहिती करून घ्यायची. या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसवे. सिग्मंड फ्रॉइड यांनी इगो, ईड हे सगळं सांगितलेलं आहे. त्यांचा प्रभाव जो होता तो सायकोलॉजी आणि एकूणच जगावरती खूप जास्त होता. पण त्यानंतर एरिक्सन नावाचे एक सायकॉलॉजिस्ट झाले, ज्यांचा जन्म 1902 मध्ये फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये झाला होता. त्यांनी सिग्मंड फ्रॉइड यांच्या सगळ्या सायकोअनालिसिसचा अभ्यास केला आणि त्यांनी स्वतःचं मत मांडलेलं आहे. ते असं म्हणतात की सिग्मंड फ्रॉइड जे म्हणतात की इगो जो आहे तो ईड आणि सुपर इगोच्या मध्ये अडकलेला आहे, तर त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे एरिक्सन यांचं म्हणणं आहे की असं अजिबातच नाहीये. इगो हा स्वतंत्रपणे काम करणारा व्यक्तिमत्वातला भाग आहे. इगो जो आहे तो पॉवरफुल आहे, इंडिपेंडंट आहे. आपल्या अवतीभोवती जे काही संघर्ष चालू असतात किंवा आपल्याला जे काही आव्हानं येतात, त्या सगळ्या आव्हानांना किंवा ज्या समस्या निर्माण होतात त्या सोडवण्यासाठी हा जो इगो आहे हा नेहमी प्रयत्नशील असतो. समजा मला एखादा निर्णय घ्यायचा असेल की मी अमुक एक गोष्ट करू का काय करू का करू नको, यामध्ये आपल्या इगोचा खूप मोठा रोल असतो, असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे. एरिक्सन यांनी डेव्हलपमेंटल स्टेजेस सांगितलेले आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास कसा होतो हे सांगितलंय आणि जसा जसा व्यक्तिमत्वाचा विकास होतो तसा तसा आपला इगो जो आहे तो स्ट्रेंथन होत जातो, तो अधिक शक्तिशाली होत जातो, असं एरिक्सनचं म्हणणं आहे. हे डेव्हलपमेंटल स्टेजेस आपण नंतर पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. पण इगो जो आहे, इगो जसं जसं स्ट्रेंथन होईल, इगो जितकं सशक्त होईल तितकं आपलं व्यक्तिमत्व चांगलं होणार आहे. मग हे सशक्त होताना काही वेळेला सकारात्मक पद्धतीने सशक्त होईल, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक संघर्ष निर्माण होतात, असं एरिक्सनचं म्हणणं आहे. प्रत्येक विकासाच्या टप्प्यावरती वेगवेगळे संघर्ष आहेत आणि त्या संघर्ष आपण कसे सोडवतो, म्हणजे अगदी जन्मल्यापासून संघर्ष आहे, तर हे संघर्ष आपण कसे सोडवतो. जर का ते पॉझिटिव्हली सोडवले गेले तर आपला जो इगो आहे तो अधिक पॉझिटिव्ह आणि स्ट्रेंथनिंग होतो, असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात की आपण अधिक आरोग्यपूर्ण आयुष्य जगावं, आपलं सायको सोशल लाईफ म्हणजे सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्य हे अधिक चांगलं असावं, आरोग्यपूर्ण असावं, यासाठी इगो जो आहे तो कायम प्रयत्नशील असतो. पण संघर्ष सोडवताना जर का नकारात्मक गोष्टीकडे वळालो तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी येतात आणि त्याचा परिणाम आपल्या इगोवरती होतो, असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे. मग आता नेहमी सगळं पॉझिटिव्ह असायला पाहिजे का, तर असं अजिबातच नाहीये. एरिक्सन म्हणतात पॉझिटिव्हकडे झुकलेलं पाहिजे. 100% जर पॉझिटिव्ह आपलं सगळे संघर्ष सोडवले गेले तर मात्र त्याचे पण दुष्परिणाम आहेत. त्यामुळे थोडंसं निगेटिव्ह अनुभव आपला नक्की यायला पाहिजेत, पण आपला जो सगळ्यात जास्त अनुभव जे आहेत ते पॉझिटिव्ह असावेत आणि त्यातनं इगो स्ट्रेंथन होतो, असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे. मग प्रत्येक टप्प्यावर नेमके कोणते कोणते इगोज, कोणते कोणते स्ट्रेंथ आपल्याला इगोमध्ये येतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण एरिक्सन जे आहे ते डेव्हलपमेंट विषयी बोलतात, विकासाबद्दल बोलतात. जेव्हा तुम्ही व्यक्तिमत्व म्हणता आहात त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्तिमत्व हे सतत विकसित होत असतं. आज जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते कदाचित अजून 10 वर्षांनी तसं नसणार, त्याच्यात बदल होणार आहे. व्यक्तिमत्व हे सतत बदल होणारी गोष्ट आहे, असं एरिक्सनचं म्हणणं आहे. मग हा जो विकास होतो आपल्या व्यक्तिमत्वाचा, त्यांचं असं म्हणणं आहे की हा क्रमशः होतो, एकदम नाही होत. म्हणजे मी आज अमुक आहे तर उद्या लगेच दुसरा कोणीतरी व्यक्ती, माझं एकदम पर्सनॅलिटी चेंज झालं, असं होत नाही. एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं, असं सिरियली आपण जातो, असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे. सो डेव्हलपमेंट जेव्हा होत असते, या डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक वेळेला संघर्ष आहे. म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल की एरिक्सन यांचं म्हणणं आहे की आपण आयुष्यामध्ये कायम संघर्षांना सामोरं जात असतो आणि हे संघर्ष आपण कसे सोडवतो त्यावरती आपला विकास हा अवलंबून आहे. मग यामध्ये आपले पालक असतील, शाळा असेल, वातावरण असेल, मित्रमैत्रिणी असतील, या सगळ्यांचा इम्पॅक्ट, त्यांचा प्रभाव आपल्यावरती होत असतो. एरिक्सन यांनी 8 विकासाचे टप्पे सांगितलेले आहेत. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्याने बघणार आहोत आणि आपण कुठल्या टप्प्यावरती आहोत हे आपल्या लक्षात येईल आणि आपण आतापर्यंत कसे संघर्ष सोडवले आहेत हेही आपल्या लक्षात येईल. त्यामुळे ते व्हिडिओ बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.